दरम्यान कचरे दाम्पत्याचा बोलविता धनी वेगळाच असल्याचं सांगून हे कारखान्याविरोधातलं षडयंत्र असल्याचा दावा कारखान्याचे मालक रत्नाकर गुट्टे यांनी केलाय। पाहूयात आमचे प्रतिनिधी योगेश लाटकर यांनी त्यांच्याशी केलेली बातचीत। गुट्टे साहेब, सगळ्यात पहिला प्रश्न, तुम्ही त्या मच्छीमार महिलेच्या पतीला का मारलं? हे साप खोटा आहे आणि आम्ही असं कुणालाही मारलेलं वगैरे नाहीये आणि हे साप आमच्यावर आरोप आहे। ते काय का कारण असेल? आता हे कारण जे काय कारण असेल हे आरोप करायचे, आता त्यांचं जवळजवळ ते मासे प्रत्येक टायमाला त्यांचं म्हणणं असतं किंवा आमचे मासे पाणी वरून आलं आणि मासे सुटले आणि मासे आमचे मेले। पण याच्यामध्ये मला एक सांगायचं की आमचा कारखाना जो आहे तो झिरो डिस्चार्ज कारखाना आहे। आमच्याकडे 720 क्युबिक मीटरची म्हणजे तिथं ETP आहे आणि ETP आहे त्याच्यामुळे पाणी तिथं स्वच्छ केलं जातं आणि ते पाणी स्वच्छ करून आम्ही ते पाणी शेतकऱ्यांना पण पाणी देतो आम्ही आणि शेतकऱ्याचे जसे अग्रीमेंट आहेत ते अग्रीमेंट आहेत आमच्याकडे। आम्ही बगीचाला वापरतो, आमच्याकडे फार मोठे जवळजवळ 4-5 हजार झाडं आहेत माझ्याकडे आणि गार्डन वगैरे आहे। त्या गार्डनला बगीचाला आम्ही ते पाणी दुरुस्त करून वापरतो आणि उरलेलं पाणी आम्ही शेतकऱ्याला देतो, त्याचे आमच्याकडे अग्रीमेंट पण आहेत। त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं की ह्या प्रकरणामध्ये की ते तुमच्यावरती आरोप करतायत की तुम्ही किडनॅपिंग केलं, मारायला लावलं वगैरे सगळ्या गोष्टी, दुसऱ्यावर ते आरोप घेतच नाहीत, फक्त तुमच्यावरच का घेतात? हे बघा, त्याचं कारण असं असू शकतं, ते माणसं फार गरीब माणसं आहेत। त्या माणसं मच्छीमार लोक जे आहेत ते फार गरीब आहेत आणि ते अशिक्षित लोक आहेत। ह्यांच्या मागे करविता कोणीतरी दुसरा आहे आणि ते करविता आहे करतो तो कशासाठी हे मलाही आतापर्यंत काही कळालेलं नाहीये, तो का करतो। परभणी जिल्ह्यातनं एकतर लोकसभा किंवा गंगाखेडमधनं विधानसभा लढवू इच्छितात, त्याचं काही कनेक्शन मानताय का आपण? नाही, आता मला कनेक्शन कुठलं आहे काय आहे हे माझ्या डोक्याच्या बाहेर आहे आणि कोण का करतं कशामुळे करून राहिलंय हे मला काय तेवढं म्हणजे माझ्या डोक्याच्या बाहेर आहे सगळ्या गोष्टी। गुट्टे साहेब, तुम्ही म्हणता की तुमच्या पाणी जे आहे ते बाहेर येतच नाही, झिरो डिस्चार्ज प्लांट आहे तुमचा। झिरो डिस्चार्ज आहे। मग ते जे मनमतचा जो तलाव आहे जिथे मासे मेले असा जो ही जी गोष्ट पुढे येते, मग तुमच्याकडचा वॉशपॅन्ट तिथे काय आहे? हे बघा, माझं आव्हान आहे म्हणजे माझी एक इच्छा आहे। मी आता काल म्हणजे मंगळवारी मी कलेक्टर साहेबांना, आदरणीय कलेक्टर साहेबांना भेटलो, त्यांना मी एक निवेदन दिलंय कलेक्टर साहेबांना की साहेब तुम्ही याच्यामध्ये इंटरव्हेल करा आणि इंटरव्हेल करून याच्यामध्ये आम्हाला मदत करा अशी विनंती केलेली आहे मी। त्याच्यामध्ये असं आव्हान असं केले किंवा शासनाचे काही लोक, पोल्युशन बोर्डाचे काही लोक, MPBCचे काही लोक, औरंगाबादचे लोक सभा म्हणजे साहेब लोक असतील, त्याच्यानंतर परभणीचे काही लोक असतील आणि कलेक्टर साहेबांचा रिप्रेझेंटेटिव्ह कोणी असेल आणि मीडियाचे लोक, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे लोक, असे जेवढे लोक सोबत घ्यायचेत आणि मच्छीमार लोक जेवढे त्यांच्या आणखीन कोणासोबत येते सर्व लोकांना घेऊन तलावावर जावं, तलावात पाणी येतंय का ते पाहावं आणि ते पाणी जर येत नसेल त्याच्यावरही आणखीन त्यांना डाऊट असेल तर जिवंत मासे आणून त्या तलावात सोडावेत आणि ते तलावात सोडल्याच्या नंतर मासे जर मेले तर त्यांचं जेवढं नुकसान भरपाई झाली ते कारखाना पे करायला तयार आहे। आणि त्याहूनही मी सांगतो, आता जवळजवळ 18 मार्चला माझा कारखाना बंद झालेला आहे। आता 6 महिन्यापासून तर कारखानाच बंद आहे ना, 5वा-6वा महिना लागला ना, मग पाणी कुठून येईल त्याच्यामध्ये? असं एक म्हटलं जातं की त्या महिलेनं जेव्हा पोलीस स्टेशनला तक्रार दिली त्यात आरोपी म्हणून तुमचं पण नाव दिलं, पण केवळ आपल्या धर्मपत्नी ह्या राष्ट्रवादीच्या एका बड्या पदावरती आहेत त्यामुळे तुम्हाला त्यातून वगळण्यात आलं आणि इतर लोकांवर कारवाई झाली। काय सांगाल? तुम्ही राजकीय दबाव राष्ट्रवादीचा वापरला? हे बघा, मी तर बाहेरगावी होतो, मी तुम्हाला आता तुम्ही मला बोलवल्यानंतर मी आता ऑन द वे तुम्हाला मी नांदेडला भेटतोय, हे तर तुम्हाला मान्यच असेल। मी नागपूरला 3 दिवसापासून नागपूरला आहे आणि आज मला परळीला उद्या माझी मीटिंग आहे म्हणून मी इथं गंगाखेड माझ्या फॅक्टरीला येत आहे। त्यामुळे हे मला कुठलंही मला आता तुम्ही मानल्याच्या नंतर हे मला सगळी माहिती मिळाली आहे, ह्याच्या अगोदर मला माहिती पण नाही झालेली कुठली। एकूणच गुट्टे साहेबांनी हे स्पष्ट केलंय की गुट्टे साहेब कुठल्याही स्थानिक स्तरावरील किंवा उच्च स्तरावरील चौकशीला सामोरं जाण्यास तयार आहेत कारण ते निर्दोष आहेत। कॅमेरामन पप्पूसह योगेश लाटकर, ABP माझा,